नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोपाल तायडे इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं 3.4 लेट्स मार्चच्या सेकंड पार्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, 3.4 लेट्स मार्चच्या पहिल्या भागामध्ये लेखक कैलास सत्यार्थी यांनी मुलांविषयी आपलं भाषण सांगितलेलं आहे आणि त्या भाषणादरम्यान त्यांनी मुलांसाठी कोणकोणते गुण आवश्यक आहेत आणि त्यानंतर आजच्या परिस्थितीतील मुलांना गुलामगिरीतून कशाप्रकारे मुक्त करायचं आणि त्यानंतर मुलांना स्वतंत्र जीवन कसं द्यायचं याविषयी बऱ्याचशा त्यांनी गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि या गोष्टींना अधिक गडद बनवण्यासाठी त्यांनी भगवान बुद्ध, गुरु नानक, महात्मा गांधी यासारख्या महान लोकांचंसुद्धा उदाहरण देऊन आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यानंतर त्यांनी मुलांना स्वातंत्र्य मिळाले पाहिजे यासाठी जीवनात कोणतं ध्येय असावं, जसे की मोठे होण्याचे आणि विकसित होण्याचे, त्यानंतर निसंकोच खाण्यापिण्याचे, झोपण्याचे आणि मुक्त जगण्याचे, त्यानंतरच मुक्तपणे हसायचे आणि रडायचे, मुक्तपणे खेळण्याचे व शिकवण्याचे आणि त्यानंतर शाळेत जाण्याचे व सर्व पक्षादेखील महत्त्वाचे, अशी बरीचशी स्वप्न मुलांनी पाहावे असं त्यांचं वैयक्तिक मत त्यांनी आपल्या भाषणाद्वारे सांगितलेलं आहे. तर आज आपण डिस्कस करणार आहोत पार्ट 2 लेट्स मार्च. बघूया आता पार्ट 2 मध्ये लेखक आपल्याला काय सांगतात. पार्ट 2, वी कॅन डू इट. यू मे आस्क दॅट व्हॉट कॅन वन पर्सन डू. आय वुड रिकॉल अ स्टोरी ऑफ माय चाइल्डहुड. अ हेवी फायर हॅड ब्रोकन आउट इन द फॉरेस्ट. ऑल द animals were running away, including lion, the king of the forest. Suddenly, then he saw the tiny bird rushing toward the fire. He asked the bird, "What are you doing?" To the lion's surprise, the bird replied, "I am going to extinguish the fire." The lion laughed and said, "How can you do it keeping just one drop of water in your beak?" The bird was adamant and she said, "I am doing my bit." आता बघा, या पार्टमध्ये लेखक काय सांगत आहे. हा पार्ट यामध्ये लेखकाचं काय म्हणणं आहे की आपण हे करू शकतो, पण एकटा व्यक्ती काय करू शकणार आहे असं तुम्हाला प्रश्न पडेल. माझ्या बालपणातील एक गोष्ट मला इथे आठवते, तीही की एकदा जंगलात मोठा वणवा पेटला. सर्व प्राणी पळून चालले होते, जंगलाचा राजा सिंह देखील. तेवढ्यात आगीच्या दिशेने झेप घेणारा एक छोटा पक्षी त्याने पाहिला. त्याने पक्षाला विचारले, "हे तू काय करतो आहेस?" सिंहाला आश्चर्यचकित करणारे उत्तर देत पक्षी म्हणाला, "मी ही आग विझवणार आहे." सिंह हसला आणि म्हणाला, "चोचीत फक्त एक थेंब पाणी घेऊन तू हे कसं करणार आहेस?" पक्षी ठामपणे म्हणाला, "मी माझा वाटा उचलत आहे." बघा, आता यामध्ये सांगितलेलं आहे की एकटा व्यक्ती काहीच करू शकत नाही. आणि त्यानंतर पुढे एका पक्षाचं उदाहरण दिलेलं आहे. जो सिंह असतो तो त्या पक्षावर हसतो, त्याला म्हणतो की तू हे कसं करणार आहे, या आगीला तू कसं विझवणार आहे. परंतु त्या पक्षाचं उत्तर इतकं मोटिवेटेड आहे. तो पक्षी म्हणतो की मला जेवढं काम करायचं आहे तेवढं मी काम करणार. आता यामध्ये काही शब्द आहेत बघा, जसे की चाइल्डहुड म्हणजेच बालपण, ओके, सडनली म्हणजेच अचानकपणे, त्यानंतर टुवर्डस च्या दिशेने, टुवर्डस, इन्क्लुडिंग समाविष्ट असणे, ओके. आणि त्यानंतर हे बघा बिट म्हणजे थोडेसे, ओके. सो नेक्स्ट, 18 years ago millions of individuals marched across the globe and demanded a new international law for the abolition of worst form of child labor, and it has happened. We did it. Million of individuals did it. हा पॅराग्राफ मी आता या ठिकाणी रीड केलेला आहे. डिड इट पर्यंत. 18 वर्षापूर्वी लाखो लोकांनी जगभरातून मोर्चा काढला आणि सर्वात भयंकर प्रकारच्या बालमजुरीच्या निर्मूलनासाठी एक नवीन आंतरराष्ट्रीय कायदा तयार करण्याची मागणी केली आणि ते घडले. आपण ते केले. लाखो लोकांनी ते प्रत्यक्षात आणले. आता यामध्ये त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. काही महत्त्वाचे शब्द घेऊया आपण. हे बघा, इंडिव्हिज्युअल्स म्हणजे वैयक्तिक,
मिलियन म्हणजे लाखो. ओके. चाइल्ड लेबर म्हणजे बालमजूर. पुढच्या पार्टमध्ये बघूया आपण लेखकाने काय सांगितलेलं आहे या पार्टमध्ये. Friends, we live in an age of rapid globalization. We are connected through high-speed internet. We exchange our goods and services in the one single global market. Thousands of flights every day connect us from one corner to another corner of the globe. But there is one serious disconnect, and there is a lack of compassion. Let us inculcate and transfer these individuals' compassions into a global compassions. Let us globalize compassions. फ्रेंड्सपासूनचा हा पॅरेग्राफ. यामध्ये आपल्या भाषणाद्वारे काय सांगतात लेखक ते बघूया आपण. फ्रेंड्सपासून ते कंपॅशनपर्यंत बघा. यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मित्रांनो, गतिशील जागतिकीकरणाच्या काळात आपण जगत आहोत. गतिमान आंतरजालाद्वारे आपण एकमेकांशी जोडले गेलो आहोत. एकाच जागतिक बाजारपेठेत आपण आपल्या वस्तू आणि सेवांचे दळणवळण करीत आहोत. तर दर दिवशी हजारो विमान उड्डाणे जगाच्या 2 कोपऱ्यांना एकमेकांशी जोडत आहेत. पण एक न जोडणारा गंभीर दुवा आहे, आणि तो म्हणजे करुणेचा अभाव. चला वैयक्तिक अनुकंपा अंगी भिनवूया आणि तिला जागतिक अनुकंपा बनवूया. करुणेचे जागतिकीकरण करूया. इम्पॉर्टंट वर्ड्स बघूया आपण यामधील काय आहे. ग्लोबलायझेशन जागतिकीकरण. ओके. त्यानंतर एक्सचेंज अदलाबदल, ज्याला दळणवळण असा शब्द दिला आहे त्यांनी. इन्क्युलेट म्हणजेच काय, पीटी. हे बघा या ठिकाणी अर्थ दिला आहे त्याचा. पीटी अँड कन्सर्न फॉर दोज सफरिंग म्हणजेच काय, अडचणींचा थोडक्यात सामना करणे. त्यानंतर ग्लोबल जागतिक. ग्लोबल म्हणजेच काय या ठिकाणी दिलेलं आहे. ग्लोबल म्हणजेच जागतिक. कनेक्टेड जुळलेले. ओके. नेक्स्ट पॅरेग्राफ. महात्मा गांधी सेड, है ना, इथूनपासून पॅरेग्राफ आहे बघा. ओके. सो महात्मा गांधी सेड, इफ वी आर टू टीच रियल पीस इन द वर्ल्ड वी शॅल हॅव टू बिगिन विथ द चिल्ड्रन. आय हम्बली ॲड, लेट अस युनिट द वर्ल्ड थ्रू द कंपॅशन फॉर अवर चिल्ड्रन. आता महात्मा गांधीजींनी काय म्हटलेलं आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की या जगाला शांततेचा खरा अर्थ शिकवायचा जर असेल तर आपल्याला मुलांपासून सुरुवात करावी लागेल. आणि मी नम्रपणे माझे मत मांडतो, आपल्या मुलांसाठी करुणेच्या माध्यमातून जगाला एकत्र आणूया. म्हणजे महात्मा गांधी यांनी मुलांचं उदाहरण देऊन सांगितलेलं आहे की आपल्याला जर या जगामध्ये शांती हवी असेल, करुणा हवी असेल तर आपल्याला लहान मुलांपासून सुरुवात करावी लागेल. तर काही महत्त्वाचे शब्द या पॅरेग्राफमधले बघूया आपण. जसे की बिगिन म्हणजे सुरुवात. ओके. पीस म्हणजे शांतता. नेक्स्ट हा दिला इथं या ठिकाणी हंबल, नम्रपणे, है ना. सो नेक्स्ट पॅरेग्राफ. आय आस्क हू चिल्ड्रन आर दे, I ask whose children are they who stitch footballs yet never played with one? Whose children are they who harvest cocoa yet have never tasted chocolate? Whose children are they who are dying of Ebola? Whose children are they who are kidnapped and held hostage? They are all our children. बघा आता यांनी काही प्रश्न केलेले आहेत की मी विचारतो, जी फुटबॉल शिवायचे काम करतात पण कधी फुटबॉल खेळली नाहीत ती मुलं कोणाची आहेत? कोको पिकवताना पण आजवर कधी चॉकलेट चव ज्यांनी चाखली नाही अशी ती मुलं कोणाची आहेत? इबोलामुळे मरण पावणारी ती मुलं कोणाची आहेत? अपहरण करण्यात आलेली आणि बंधनात ठेवण्यात आलेली मुलं कोणाची आहेत? ती सर्व मुले आपली आहेत, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता यामध्ये महत्त्वाचे शब्द हा एकच या ठिकाणी दिला आहे, किडनॅप. ओके. अपहरण करणे, किडनॅप. ओके. सो नेक्स्ट,
I remember an 8-year-old girl we rescued from intergenerational forced labor from stone quarries. When she was sitting in my car right after her rescue, she asked me, "Why did you not come earlier?" Her angry question will shake me and has the power to shake the whole world. Her questions is for all of us. What are we doing? What are we waiting for? How many girls will we allow to go without rescue? Children are questioning our inaction and watching our action. We need collective action with a sense of urgency. बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे की पिढ्यानपिढ्या दगडाच्या आणि खाणीमध्ये मजुरी करणाऱ्यांपैकी एका 8 वर्षाच्या मुलीची सुटका मी केली त्यावेळीची आठवण आहे. सुटका झाल्यावर माझ्या गाडीत बसताना त्या मुलीने मला विचारले, तुम्ही याआधी का आले नाहीत? तिचा व्यथित प्रश्न आजही मला हेलावून टाकतो. त्या प्रश्नामध्ये संपूर्ण जगाला हादरून टाकण्याची क्षमता आहे. तिचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी आहे. आपण काय करतो आहोत? कशाच्या प्रतीक्षेत आहोत? किती मुलींनी आपण असेच गुलामगिरीत जखडू देणार आहोत? मुलींना आपण असेच जखडू देणार आहोत असं लेखक सांगत आहे. आपल्या निष्क्रियतेमुळे मुले प्रश्न विचारत आहेत आणि आपली कृती ते पाहत आहेत. बघा काही इम्पॉर्टंट वर्ड्स. अँग्री रागामध्ये. ओके, अँग्री रागामध्ये. वेटिंग वाट पाहणे. रेस्क्यू म्हणजे सुटका. इनॅक्शन प्रतिक्रिया. ओके, आणि त्यानंतर हा एक महत्त्वाचा शब्द आहे इंटरजनरेशनल. म्हणजेच काय, इकडे मिनिंग दिला आहे त्याचा. इन्व्हॉल्विंग सेव्हरल जनरेशन म्हणजे ज्या स्थितीमध्ये बऱ्याचशा जनरेशन म्हणजे पिढ्या समावलेल्या आहेत त्याला हा शब्द दिला आहे इंटर जनरेशनल. ओके, सो नेक्स्ट. एव्हरी सिंगल मिनिट मॅटर, एव्हरी सिंगल चाइल्ड मॅटर, एव्हरी सिंगल चाइल्डहुड मॅटर्स. Therefore, I challenge the passivity and pessimism surrounding our children. I challenge this culture of silence and this culture of passivity, this culture of neutrality. आता यामध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला त्वरित सामूहिक कृती करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे, प्रत्येक मूल महत्त्वाचं आहे, प्रत्येक बालपण अमूल्य आहे. म्हणून मुलांबाबत असलेल्या या निष्क्रिय आणि निराशावादी वृत्तीला मी आव्हान देतो. मौन बाळगणाऱ्या, निष्क्रिय राहणाऱ्या, तटस्थपणे बघत राहणाऱ्या संस्कृतीला मी आव्हान देतो. इम्पॉर्टंट वर्ड्स. निष्क्रिय, न्यूट्रॅलिटी, निष्क्रिय. ओके, चॅलेंज आव्हान, कल्चर संस्कृती, सराउंडिंग्स परिसर. ओके, कल्चर संस्कृती. नेक्स्ट. I call upon all the governments, intergovernmental agencies, business, faith leaders, workers, teachers and NGOs and each one of us to put an end to all forms of violence against children, slavery, trafficking, forms of violence against children, slavery, child marriages, child labor, sexual abuse and illiteracy. These things have no place in any civilized society. पुढे बघा सांगितलेलं आहे की सर्व सरकार, आंतरसरकारी एजन्सी, व्यवसाय, विश्वासार्ह लोकनेते, कामगार, शिक्षक आणि सामाजिक संस्था आणि आपल्यापैकी प्रत्येकाला सर्व प्रकारच्या बालविरोधी हिंसाचाराचा अंत करण्यासाठी मी आवाहन करतो. कोणत्याही सुसंस्कृत समाजात गुलामगिरी, तस्करी, बालविवाह, बालमजुरी, लैंगिक शोषण आणि निरक्षरता या गोष्टींना कोठेही स्थान नाही. इम्पॉर्टंट वर्ड्स बघा. चाइल्ड मॅरेज, बालविवाह,
सेक्स्युअल ॲब्यूज, लैंगिक शोषण, त्यानंतर इंटर गव्हर्नमेंटल म्हणजेच काय, जे आंतर सरकार आहे, दॅट इज ओके, सोसायटी, समाज, सोसायटी, अगेन्स्ट विरुद्ध, सिव्हिलाइज नागरिकत्व. नेक्स्ट, फ्रेंड्स वी कॅन डू दिस, गव्हर्नमेंट मस्ट मेक चाइल्ड फ्रेंडली policies and invest in education and young people. Businesses must be more responsible, accountable and open to innovative partnerships. Intergovernmental agencies must work together to accelerate action. Global civil society must rise above the business as usual and fragmented agendas. Faith leaders and institutions and all of us must stand with our children. बघा त्यांनी सांगितलेलं आहे की मित्रांनो, फ्रेंड्स वी कॅन डू दिस, मित्रांनो आपण हे करू शकतो. जगभरातील शासकीय बाल अनुकूल धोरणे बनवतात. शिक्षणात आणि तरुण पिढीमध्ये गुंतवणूक करावी. व्यवसायांनी पूर्ण भागीदारीसाठी अधिक जबाबदार, उत्तरदायी आणि खुले असणे आवश्यक आहे. त्यानंतर आंतरशासकीय ज्या सेवा आहेत त्यांनीसुद्धा कृतीला चालना देण्यासाठी एकत्र काम करणे आवश्यक आहे. त्यानंतर वैश्विक नागरी समाजाचे सर्वसामान्य व्यवसाय करण्यापेक्षा इतर उद्दिष्टांच्या पुढे जाऊन विचार करणे गरजेचे आहे. त्यानंतर विश्वासार्ह लोकनेते तसेच संस्था या सर्वांनीच आपल्या सगळ्या मुलांसाठी उभे राहायला पाहिजे. नेक्स्ट, we must be bold, we must be ambitious and we must have to will. We must keep our promises. Over 50 years ago, on the first day of my school, I met a cobbler boy my age sitting outside the gate of my school. I asked my teachers, why is he working outside? Why is he not with us in the school? My teachers had no answer. One day I gathered to courage to ask the boy's father. He said, sir, I have never thought about it. We are born to work. His answer made me angry. I still makes me angry. बघा आता ते सांगत आहेत 50 वर्षापूर्वी, ओव्हर 50 इयर्स ॲगो 50 वर्षापूर्वी माझ्या शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेच्या फाटकाबाहेर बसलेला माझ्याच वयाचा एक सांभाराचा मुलगा मला भेटला. मी माझ्या शिक्षकांना विचारले, तो बाहेर का काम करतो? तो आमच्याबरोबर शाळेत का येत नाही? माझ्या शिक्षकांकडे उत्तर नव्हते. एके दिवशी मी त्या मुलाच्या वडिलांना हे विचारण्याची हिंमत केली. ते म्हणाले, मी याबद्दल कधीच विचार केला नाही. आमचा जन्म काम करण्यासाठी झाला आहे. त्याचे उत्तर ऐकून मला राग आला आणि आजही राग येतो. बघा, नाव वी विल टेक इम्पॉर्टंट वर्ड्स, है ना. कॉबर बॉय, कॉबर म्हणजे सांबाराचा मुलगा, आउटसाईड बाजूला, ओके. थॉट विचार केला, गॅदर्ड जमणे, एकत्र होणे, अँग्री राग, है ना. बॉर्न जन्म घेणे. सो दॅट्स, ॲज अ चाइल्ड आय हॅड अ विजन ऑफ टुमॉरो, अ विजन ऑफ दॅट कॉबर बॉय सिटिंग विथ मी इन माय क्लासरूम. नाव दॅट टुमॉरो हॅज बिकम टुडे. I am today and you are today. Today it is time for every child to have to right to life, right to freedom, right to health, right to education, right to safety, right to dignity, right to equality and right to peace. बघा, एक मूल म्हणून मी तेव्हाच उद्याची दृष्टी पाहिली होती. तो चांभाराचा मुलगा माझ्याबरोबर बसलेला असण्याची दृष्टी. तो उद्या आणि आता आज झाला आहे. तो आज आणि मी आहे आणि तो आज तुम्ही आहात. आज प्रत्येक मुलाला जीवन जगण्याचा, स्वातंत्र्याचा, आरोग्याचा हक्क आहे. त्यानंतर शिक्षणाचा, सुरक्षिततेचा, समान अधिकार, सन्मानाचा आणि त्यानंतर समानतेचा, शांततेचा सुद्धा अधिकार आहे. इक्वॅलिटी म्हणजे समानता. इम्पॉर्टंट वर्ड्स, इक्वॅलिटी, समानता.
ओके. राईट म्हणजे अधिकार. बघा हे वर्ड्स आलेले आहेत तिथं या ठिकाणी. राईट्स म्हणजे अधिकार. सेफ्टी सुरक्षितता, फ्रीडम, है ना. हेल्थ आरोग्य, एज्युकेशन शिक्षण, क्वालिटी दर्जा. नेक्स्ट. Today beyond the darkness I see smiling faces of our children in the blinking stars. Today in every way of every ocean I see my children are playing and dancing. Today in every plant, in every tree and mountain I see our children growing freely with dignity. आज टुडे बियॉन्ड द डार्कनेस म्हणजेच काय, आज अंधाराच्या पलीकडे. बियॉन्ड म्हणजे पलीकडे. या शब्दाला आपण घेऊया अगोदर. बियॉन्ड या पूर्ण शब्दाचा मिनिंग. बियॉन्ड द डार्कनेस म्हणजेच अंधाराच्या पलीकडे. बियॉन्ड द डार्कनेस. आज अंधाराच्या पलीकडे झगमगणाऱ्या ताऱ्यांमध्ये. स्माइलिंग फेसेस ऑफ चिल्ड्रन इन द ब्लिंकिंग स्टार. हे बघा, मला आपल्या मुलांचे हसरे चेहरे दिसत आहेत. आज प्रत्येक सागरातील प्रत्येक लाटेमध्ये मी आपल्या मुलांना खेळताना पाहत आहे. आज प्रत्येक रोपट्यात, प्रत्येक वृक्षात आणि पर्वतात मी आपल्या मुलांना मुक्तपणे मानाने मोठे स्वप्न पाहताना बघत आहे. मित्रांनो, तुम्ही या आजला पाहावे आणि अनुभवावे असे मला वाटते. इम्पॉर्टंट वर्ड्स. ओशन समुद्र. ओके. प्लॅन्ट ग्रह. फ्रीली मुक्तपणे. वेव लाटा. डार्कनेस अंधार. माउंटेन पर्वत. Friends, I want to you see and feel today inside you, my dear sister and brothers. As I said, many interesting things are happening today. May I please request you to put your hand close to your heart, close your eyes and feel the child inside you. बघा आता पुढे लेखक काय सांगत आहे. माझ्या प्रिय भगिनी आणि बंधूंनो, मी म्हटल्याप्रमाणे बऱ्याच रंजक गोष्टी आज घडत आहेत. मी तुम्हाला आता विनंती करतो, तुमचे हात हृदयाशी ठेवा, डोळे बंद करा आणि स्वतःला त्या आपल्या आतल्या बालकाची जाणीव करून द्या. मला खात्री आहे तुम्हाला त्याची जाणीव होईल. आता त्या मुलाचे म्हणणे ऐका, कृपया तुम्ही ऐका. आय एम शुअर यू कॅन नाव लिसन टू दॅट चाइल्ड. लिसन प्लीज. टुडे आय सी थाउजंड ऑफ महात्मा गांधीज, नेल्सन मंडेलाज अँड मार्टिन लुथर किंग्स कॉलिंग ऑन अस. म्हणजे लेखक सांगतो की आज हजारो महात्मा गांधी, मार्टिन लुथर किंग आणि नेल्सन मंडेला आपल्या भेटीस येत आहेत असे मला जाणवते. म्हणजे थोडक्यात लेखकाचं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या आतमध्ये दडलेला जो लहान मुलगा आहे त्याला तुम्ही जागं करा आणि जीवनाकडे आगेकूच करा, जीवनामध्ये यशस्वी व्हा, असं लेखकाचं म्हणणं आहे. म्हणजेच लेखक इग्नोर करतो की जे मुलं शाळेत जात नाहीत किंवा बरेचसे पॅरेंट्स असे असतात की जे आपल्या मुलांना काम करण्यासाठी मजबूर करतात. म्हणजे ज्या वयामध्ये त्यांना शिक्षण घ्यायचं आहे अशा वयामध्ये त्यांचे पॅरेंट्स त्यांच्याकडून काम करून घेतात. ही गोष्ट लेखकाला सरळ या ठिकाणी चुकीची वाटत आहे. त्यासाठी लेखक आपल्या भाषणाद्वारे आपल्याला एवढे मोठे मोठे उदाहरण देऊन आपल्याला हे महत्त्व पटवून सांगत आहेत की मुलांना चांगलं शिक्षण द्या, त्यांनासुद्धा जीवन जगण्याचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे, समानतेचा अधिकार आहे. असंच या पाठातून आपल्याला शिकायला मिळत आहे. लास्ट पॅराग्राफमध्ये लेखक काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे ते आपण बघूया एकदा. लेटस डेमोक्रेटिज नॉलेज, लेटस universalize justice together, let us globalize compassion. I call upon you in this room all across the world. I call for a march from exploitations and education. I call for a march from poverty to shared prosperity, a march from slavery to liberty and a march from violence to peace. Let us march from ignorance to awakening. Let us march from darkness to light. Let us march from mortality to divinity. Let us march. नोबेल ॲक्सेप्टन्स स्पीच बाय कैलास सत्यार्थी. शेवटी बघा आता काय सांगितलेलं आहे की चला ज्ञानाचे लोकशाहीकरण करूया, चला न्यायाचे
सार्वत्रिकरण करूया, एकत्रितपणे अणुकंपनचे जागतिकीकरण करूया. मी या दालनातील आणि जगभरातील सर्वांना आवाहन करतो, शोषणाकडून शिक्षणाकडे कूच करण्याचे आवाहन करतो. गरिबीतून सामायिक समृद्धीकडे वाटचाल करण्याचे आवाहन करतो. गुलामगिरीतून स्वातंत्र्याच्या दिशेने मार्गक्रमण करण्याचे आणि हिंसेकडून शांततेकडे कूच करण्याचे आवाहन करतो. चला अज्ञानाकडून जागृतीकडे जाऊया, अंधारातून प्रकाशाकडे जाऊया, मृत्यूकडून मुक्तीकडे जाण्याचा मार्ग शोधूया. चला जाऊया, आगेकूच करूया. कैलास सत्यार्थी यांनी जेव्हा त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं तेव्हा त्या स्वीकृती प्रित्यर्थ भाषण त्यांनी दिलेलं आहे. आता काही इम्पॉर्टंट वर्ड्स बघा या ठिकाणी. प्रॉस्पेरिटी भरभराट, जागृत होऊया अवेकनिंग, लेटेस्ट मार्क्सचा अर्थ आहे चला आगेकूच करूया किंवा चला जाऊया. स्लेवरी गुलामगिरी, एक्सप्लॉयटेशन म्हणजे शोषण, प्रॉस्पेरिटी भरभराट. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, हा झाला तुमचा पार्ट 2. नेक्स्ट सेशनमध्ये आपण 3.5 या पाठाकडे वळणार आहोत. द परिवर्तन लर्निंग सेंटर या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्यातसुद्धा तुम्ही मला सांगू शकता. ओके, सो थँक्यू, टेक केअर.